ही कहाणी एका स्त्रीच्या संघर्षाची आहे। संध्याकाळचे 7 वाजले होते। मळकट साडी नेसलेली सुमती देवासमोर बसून रडत होती। डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, हात जोडलेले होते। ओठावर फक्त एकच प्रार्थना होती, देवा माझ्या मुलांचं भलं कर। ती 30 वर्षाची होती, पण आयुष्याने तिला 50 वर्षाचं दुःख देऊन ठेवलं होतं। नवरा सोडून गेला, पदरात 2 लहान मुलं आणि जगायची जबाबदारी तिच्यावरच होती। सुंदर मराठी कहाणी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। सुमतीचं लग्न रविशंकर सोबत झालं तेव्हा सगळं सुरळीत होतं। तो गोड बोलायचा, तिची काळजी घ्यायचा। घर छोटं होतं पण प्रेम मोठं होतं। 4 वर्षात 2 गोंडस मुलं झाली, रोहन आणि किरण। सगळं आनंदात चाललं होतं, पण नशिबाला हे मान्य नव्हतं। रविशंकरला पैसे कमवायची हाव लागली। मोठे स्वप्न पाहणं वाईट नाही, पण त्यासाठी कुटुंब सोडून जाणं हे योग्य ठरत नाही। तो शहरात गेला आणि म्हणाला, सुमती मी मोठं काम शोधतोय, पैसा मिळवून तुला आणि मुलांना सुखात ठेवेन। सुरुवातीला तो फोन करायचा, पत्र पाठवायचा, पण हळूहळू सगळं बंद झालं। महिनोमहिने संपर्कच राहिला नाही। सुमतीला कळेना तो कुठं गेला, काय केला, काहीच समजत नव्हतं तिला। गावकऱ्यांनी कुजबजायला सुरुवात केली, तुझा नवरा तुला सोडून गेला, आता तुला कोण सांभाळणार? बिचारी एकटी होती, 2 लेकरं होते। काहींनी मदतीचा हात पुढे केला, पण बहुतांश लोकांनी फक्त तिरस्कार केला। जणू काही दोष तिचाच होता। ती रडत बसली असती तर कदाचित तिच्या मुलांचं आयुष्यही वाया गेलं असतं। पण तिने ठरवलं, माझ्या लेकरांसाठी मला लढावं लागेल। सुमतीने गावात घरकाम करायला सुरुवात केली। लोकांच्या घरची भांडी घासायची, कधी शेतात काम करायची, जिथे संधी मिळेल तिथे काम करायची। तिच्या हाताला जखमा झाल्या, कधी उपाशी पोटी दिवस गेले, पण मुलं उपाशी राहू दिली नाही, म्हणून ती दिवसभर मेहनत करत राहिली। एक दिवस गावातील एका स्त्रीने तिला विचारलं, सुमती तू इतक्या संकटातही रडत नाहीस? ती हसली आणि म्हणाली, मुलांसमोर अश्रू दाखवत राहिले तर ते कमकुवत होतील। त्यांना शिकवायचं आहे की संघर्षाचं आयुष्य आहे। हळूहळू तिच्या कष्टाला फळ मिळू लागलं। गावातील शाळेत तिला साफसफाईचं काम मिळालं। मुलं शिकू लागली, आता परिस्थिती थोडी सुधारली होती। काही वर्षानंतर एक दिवस तिच्या दारात तोच नवरा उभा होता, थकल्यासारखा, डोळ्यात अपराधाची भावना। सुमती मी परत आले, मला माफ करशील का, असं तो म्हणू लागला। ती तिच्याकडे बघत राहिली, तिच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या। नवऱ्याच्या आधाराशिवाय एकटीने सगळ्या अडचणीवर मात केली होती। तिने फक्त एवढंच उत्तर दिलं, मी तुम्हाला माफ केलं, पण माझ्या मुलांना त्यांच्या आईचा संघर्ष विसरू देणार नाही। रविशंकरला कळून चुकलं, ही आता तीच सुमती नव्हती। संघर्षाने तिला मजबूत बनवलं होतं। या कहाणीतून आपल्याला हेच समजून येतं, स्त्री ही फक्त नाजूक फूल नसते, संकटाची सामना करण्याची तिच्यात अपार ताकद असते। संघर्ष करावा लागला तरी न डगमगता पुढे जायचं, कारण जबाबदारी ही कधीही दुसऱ्यावर टाकता येत नाही। तर ही कहाणी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये।